मी श्याम राजपूत आणि तुमचे भलते स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात. घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याला द्यायची असो की नसो. मुलाखत, एक आगळी वेगळी मुलाखत. आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही विविध सेलिब्रिटींना बोलवतो आणि त्यांची घेतो मुलाखत. आमच्या इथे आज प्राजक्ता माडी या सेलिब्रिटी म्हणून येणार होत्या बुवा, पण 2 दिवसांपूर्वी गच्चीवर त्या योगा करत असताना कोणीतरी गुपचूप दरवाजाची कडी लावून घेतली. त्यामुळे त्या गच्चीमध्येच अडकलेल्या आहेत. तिकडे क्वारंटाईन झाला त्यामुळे त्या काही येऊ शकत नाही. पण त्यातल्या त्यात 2 सेलिब्रिटी स्टेटस असणारे जे अभिनेते आहेत त्यांना आपण इथे बोलवलेले. तर जोरदार टाळ्यांनी वेलकम करा अरुण कदम आणि पॅडी कांबळे यांचं. सगळ्यांचा लाडका दादूस कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समजून अरुण कदम. आणि नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका फक्त पॅडी. आणि हे सगळ्यांचे लाडके कायमच लाडके राहावेत म्हणून झटणारा, त्यांच्याकडून पाठांतर करून घेणारा, तालीम करून घेणारा, पण तरीही विरक्त विभक्त कुठल्याही मोह मायाच्या जंजाळात न अडकणारा मी एक सामान्य नट श्याम राजपूत. अरे वासाऱ्या, आवर काय तू स्वतःला अंडरपॅड करून घेतस? अंडरपॅन्ट नाही, अंडर एस्टिमेट असतं ते. आणि उगीच्या चुकीच्या इंग्रजी बोलून पंचनाका काढत जाऊ. हा काय कोणी हसत नाही बऱ्याचदा. आणि नंतर मला पेलवावं लागेल ते. बठा बठा तुम्ही तुम्ही तिथे बसा, तुम्ही इकडे बठा. इकडे इकडे. तर तुमच्या दोघांच्या गहिर स्वागत आहे बा आमच्या कार्यक्रमात. घेणाऱ्याने घेत जावे. तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे बा की हास्य जत्रा त्याच्या शूटिंगचा अनुभव कसा होता बा, आणि हे जे शूटिंग आहे तर हे लॉकडाऊन मध्ये हास्य जत्रेचं शूटिंग तुम्ही किती मिस केलं? ऍक्च्युली कसं आहे माहिती आहे, म्हणजे आमच्या घराने ना आम्ही 3घच माणसं, म्हणजे माझी बायको, माझी मुलगी आणि आम्ही. म्हणजे तुम्हाला सांगतो ना, आम्ही आहे ना सकाळी 9 वाजता उठतो, पण माझी बायको सकाळी 7 वाजता उठून सगळं काम करते. म्हणजे भांडी घासण्यापासून तुम्हाला सांगतो, जेवण बनवण्यापासून, म्हणजे अवरी कामं असतात ना बायकांना. म्हणजे माझ्या बायकोला आहे ना मला थँक्स बोलायची जाम इच्छा आहे. खरं तर मी अख्ख्या जगातल्या बायकांना मला थँक्स बोलायचं आहे. तर मी ऍक्च्युली 2 मिनिटं शांत उभं राहून, तुम्ही नाही पर्सनल मी माझ्या बायकोला बोलणार. तर मी 2 मिनिटं शांत उभं राहून मी माझ्या बायकोला सॅल्यूट करणार आहे. तर बायको, थँक्यू. म्हणजे तू माझे या आवरं वर्ष तू माझी काळजी करतेस त्याच्याबद्दल तुम्हाला सॅल्यूट आहे. म्हणजे डॉक्टरांना सॅल्यूट आहे, म्हणजे पोलीस डिपार्टमेंटला सॅल्यूट आहे, म्हणजे हे जे साफसफाई काम करतात त्यांना सॅल्यूट आहे. ठीक आहे ठीक आहे, झाला सॅल्यूट झालं. माझा प्रश्न असा होता सर की लॉकडाऊन मध्ये हास्य जत्रेचे शूटिंग तुम्ही किती मिस केलं? आता लॉकडाऊन बद्दल मी काय बोलणार? मी बोलतो लॉकडाऊनमध्ये तुम्हाला सांगतो, म्हणजे हास्य जत्रा खूप मिस केली आम्ही. सगळेच आमचे जे को आर्टिस्ट आहेत, म्हणजे समीर आहे, विशाखा, प्रसाद, नम्या. लॉकडाऊनचं कसं झालं काय? लॉकडाऊन का आपल्या म्हणजे केवळ आपल्याच देशात नव्हता, तो अख्ख्या जगावर लॉकडाऊन झाला होता. अमेरिकेने काय केलं म्हणजे फारच निष्काळजीपणा केला. म्हणजे त्यांनी काळजीच घेतली नाही. ट्रम्प तात्याला मला समजून सांगायचं, तू अशी फालतूगिरी कशाला करतस? अरे तू आपल्या देशामध्ये गर्दी तर केलीस, पण इकडे येऊन पण गर्दी केलीस ना, त्याच्यामुळं मी निषेध करतो. नाही सर, पण हास्य जत्रेचे शूटिंग तुम्ही किती मिस केलं लॉकडाऊन मध्ये? हा बरोबर आहे. म्हणजे ब्राझीलचं कसं झालं हास्य जत्रेच्या शूटिंगचं सांगा ना तुम्ही. अरे मी तेच मुद्द्यावरच येतोय. ब्राझीलचं कसं झालं की ते न्यूझीलंड सारखं त्यांनी करायला पाहिजे होतं, पण त्यांचं चुकलं, ते इटली सारखं करायला गेले. आणि तुम्हाला सांगतो, आमच्या सोसायटीमध्ये इटलीवाल्याला सुद्धा परमिशन नाही. जास्त ते पी पी फालतूगिरी चालणार नाही. प्रत्येकाच्या घरी आम्ही सॅनिटरी इन्स्पेक्टर दिलेला आहे. सॅनिटायझर हा तेच ते, प्रत्येकाच्या घरी आम्ही सॅनिटरी ते दिलेलं आहे. प्रत्येकाने स्वतःची काळजी घेतली पाहिजे. जो माणूस स्वतःची काळजी घेणार नाही तो डायरेक्ट व्हेंटिलेटरवर जाईल. तुम्हाला माहिती आहे
आजच्या तारखेला आफ्रिकेमध्ये व्हेंटिलेटरचा कवरा तुटवडा आहे. का हो दादा, हे हो काय? दादा, तुम्ही हे अख्खं जग फिरून आले हो, पण हास्य जत्रेच्या शूटिंग किती मिस केलं ते काही तुम्ही सांगितलं नाही गड्या. मी 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 सांगतो तुम्हाला, मी सांगतो. पण पटकन सांगा, मला जरा ब्रेक घ्यायचा आहे बा. पटकन सांगा म्हणजे? पटकन सांगा म्हणजे काय? अरे तो अख्खं जगभर फिरून आला, जगाचं बोलून आला, मला डोंबिवलीबद्दल तरी बोलू देत यार. नाही सर, मी पुढच्या सेगमेंटची सुरुवात तुमच्यापासून करतो ना हो. नाही तुम्ही माझ्यापासून करा का नका करू, पण ह्या माणसाला जरा आवरा, कळलं ना? हा, तुम्ही विचारायला प्रश्नांची अजिबात उत्तरं देत नाहीये. तो त्याचं काहीतरी पाठ करून आलाय, तेवढंच सगळं बोलतोय. नाही, मी ते एडिट मध्ये करून टाकीन ते. एडिट मध्ये काय करणार? लाईव्ह शो येणार आहे तुझा. एक मिनिट सर. तर आता आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा, घेणाऱ्याने घेत जावे. काय फालतूगिरी लावली तुम्ही? काय फालतूगिरी लावली मगा ना? हा, म्हणजे हा जे काय बोलणार आहे त्याच्यावर मी फक्त रिॲक्ट व्हायचं, त्यासाठी इथे मला बोलवलंय. हा, त्यापेक्षा मी तिकडे जाऊन बसलो असतो. नॉनसेन्स. हे बघा, तुम्ही माझा अपमान करताय. मला कशाला बोलून राहिले हो तुम्ही? मी दोघांना प्रश्न विचारले, यांना बोला ना हो तुम्ही. एक तर हा माणूस याच्या काय वन वेज चालवून राहिलं. एक तर मला काही घेणं देणं नाही, कोण उत्तर देणार त्याच्याशी. मला माझे 30 मिनिटं काढायचे फक्त. एक तर प्राजक्ता माडी येणार म्हणून मी नवीन शर्ट नवीन जॅकेट घालून बसलो. ती माडी तर काही आले नाही, हे 2 बुटके निवडून आले माझ्या नशिबात. भाषा 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 सांभाळा, तोंड सांभाळून बोला, नाही तर काय. नाहीतर मी स्टुडिओ सोडून निघून जाईन. निघा मग, निघा वय घरी. नाही. अरे पण मग लोकांना काय सांगशील? मी सांगेन ब्रेक मध्ये पॅडी कांबडे वाढले म्हणून. मना डोक्याला ताण नका देऊ. नाही, नाही, तुमनं निस्तरान तुम्ही. पण का रे हो भो, काय झालं? तुला काय अख्खं आत्मचरित्र आजच सांगायचंय का रे? अरे माणसाची हयात जाते रे संतपद यायला. तू काय एका इंटरव्ह्यू मध्ये संत होतो का? ऍक्च्युली माझं आवरी काही म्हणणं घाई नाही. माझं संत 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 झालं तरी चालेल. अरे तुझ्या तोंडात जंत का पडत नाही रे? नाही एक मिनिट, मी सांगतो त्याला. अरे अरण्या, ते लॉकडाऊन मध्ये आपण हास्य जत्रा किती मिस केलंय हा प्रश्न विचारतायत. त्याचं उत्तर द्यायचं सोडून तू जगभरातल्या सगळ्या देशांची नावं जी तुला बोलता पण येत नाही त्यांच्यावर कशाला बोलतोयस रे? असं काय ओळख सारं करतो? ऍक्च्युली आंतरराष्ट्रीय पातळीवरचं माझं ज्ञान काय, माझं नॉलेज काय, हे माझ्या फॅन्स लोकांना कळलं पाहिजे का नको? अरे तुझे फॅन्स तुझ्या आंतरराष्ट्रीय पातळीच्या ज्ञानावर नाही रे, तुझ्या ऍक्टिंगवर प्रेम करतात. हा, तेव्हा जरा मला पण बोलू दे. नाही तर मी माझ्या फॅन्सना काय उत्तर देऊ? ते म्हणतील लाईव्ह शो मध्ये पण ह्याचं पाठांतर नाही. नाही, आय एम सॉरी. तर ब्रेक नंतर तुमच्या गहिरे 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 स्वागत आहे बा घेणाऱ्याने घेत जावे मध्ये. मला सांगा की या क्षेत्रात जे येणारे कलावंत आहेत नवेदित, त्यांना तुम्ही जरा शांत बटा, त्यांना विचारतोय मी. तर या क्षेत्रात येणारे जे नवीन कलावंत आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल बा? मला प्रश्न विचारा, मारून धरून. खूपच चांगला आणि महत्वाचा प्रश्न विचारलाय तुम्ही. या क्षेत्रात जी नवीन मंडळी येऊ पाहत आहेत किंवा ज्यांना काही त्यांचं कारकीर्द करायची आहे, तर त्यांच्यासाठी एक खूप खुशखबर आहे. मी पॅडी कांबळे ऍक्टिंग स्कूल सुरू करतोय आणि म्हणजे ज्यांना क्या बात आहे, आमच्या चॅनलवर ही बातमी आता पहिल्यांदा आलेली आहे की पॅडी कांबळे ऍक्टिंग स्कूल सुरू करणारे ज्यांना पण त्याच्यात ऍडमिशन घ्यायचं असेल ते घेऊ शकतात बुवा. म्हणजे सगळी फालतूगिरी आहे. म्हणजे ऍक्टिंग स्कूल मध्ये जाऊन कुणाला ऍक्टर होता येत नाही. थोडक्यात काय की आता मला सांगा, कोकिलाला कुणी गायला शिकवलंय का? मोराला कुणी डान्स करायला शिकवलंय का? मेंढ्याला कुणी करायला कुणी शिकवलंय का? अरे पण तुमच्यातल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी समोर कोणतरी जाणकार माणूस पाहिजे ना. अरे मग वसाऱ्या, जाणकार माणसाने ऍक्टिंग स्कूल सुरू करायला पाहिजे ना. तू कशाला सुरू करतोय? अरे तुला सांगतो, म्हणजे कसं आहे की आतमध्ये ना एक किडा असायला पाहिजे ऍक्टिंगचा. आता मला कोणी ऍक्टिंग शिकवलंय का? मी आयुष्यामध्ये कधी ऍक्टिंग स्कूल मध्ये गेलोच नाही ना, मला कोणी शिकवू शकत नाही. अरे तू ऍक्टिंग स्कूलचं राहिलं लांब, तू लहानपणी स्कूलमध्ये तरी गेलायस का नाही हा मुळात प्रश्न आहे. आणि माझं म्हणणं काय आहे की म्हणजे प्रत्येक कलेचं एक तंत्र असतं, त्या तंत्राचा जर आपण अभ्यास केला तर भविष्यात त्याचा फायदा होतो.
मला हे सगळी फालतूगिरी वाटते. म्हणजे पैसे कमवायचे सगळे धंदे आहेत. तुला आवडीत जर हाऊस आहे ना, तर ते सत्यदेव दुबे कसे गार्डन मध्ये बसून सगळ्या पोरांना फुकट शिकवतात तसं तू शिकव ना. नाही बरोबर आहे, मला दुबेजींबद्दल नक्कीच आदर आहे, मला त्यांच्याबद्दल माझं काय म्हणणं नाही, पण त्यांचा काळ वेगळा होता, आमचा आत्ताचा काळ वेगळा आहे. आणि आत्ता मुलांना खूप वेगवेगळ्या आम्ही फॅसिलिटीज देतो आणि सोबत आम्ही म्हणजे कायिक वाचिक अंगिक वेगवेगळं वाचन देणं, आम्ही वादन गायन ह्या सगळ्या कला शिकवतो. मोठमोठे पल्लेदार वाक्य कशी बोलायची ते पण आम्ही शिकवतो. राज्याच्या चारही सीमांवर आपापल्या बलाढ्य सेनेसह कल्लोळत गर्दत चाल करून येणाऱ्या 4 चक्रधारी सम्राटांच्या चतुरंग सेनेचा चक्काचूर करण्याची अभेद शक्य आमच्या मनगटात असताना आमच्या साम्राज्यातल्या राजधानीच्या राजवाड्यातील एकटे असलेल्या एका मंचकाच्या टोकावर बसलेल्या आमच्या महाराणी सरकारांच्या हृदय सागराच्या तळाशी असलेल्या एका रुसव्याचा एक साधा शिंपला मला उघडता येऊ नये.